ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नांना खूप महत्त्व आहे। या महागड रत्नांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव कंट्रोल करण्याची क्षमता असते असं सांगितलं जातं। पण या रत्नांच्या शुद्धतेबाबत अनेकांना खरी माहिती नसते, त्यामुळे रत्न खरेदी करताना फसवणूक देखील होऊ शकते। त्यामुळे रत्न खरे की खोटे हे ओळखायचं कसं, तर ते आम्ही या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रत्नाची पारख कशी असावी। आजकालचे रत्न लॅबोरेटरीमध्ये टेस्ट होत आहे आणि समजा घरगुती जर टेस्ट करायची असेल, समजा रस्त्यावर कोणी फिरणारे वगैरे तुम्हाला रत्न देत असेल तर त्याची पारख कशी असावी। कारण माणिक कसा ओळखायचा। माणिकवर कमळाची कळी जर ठेवली तर थोड्या वेळामध्येच ते उमलायला लागते आणि काचेच्या भरणीमध्ये पाण्यामध्ये जर ठेवला तर त्याचा रंग लाल येतो आणि पुखराजला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून उन्हामध्ये ठेवला तर त्याचे किरण निघायला लागतात, त्याच्या छटा दिसायला लागतात आणि तो ओरिजिनल पुखराज समजायचा। तसंच पन्ना हा असली कसा ओळखायचा। असली पन्नावर हळद जर ठेवली तर हळदीचा कलर लाल येतो, म्हणजे आपल्याला ओळखायला येते की पन्ना कसा आहे। आणि असली पन्ना हा नाजूक असतो, तो जर काचेच्या बरणीमध्ये पाण्यामध्ये जर ठेवला तर पाणीसुद्धा हिरवं येतात आणि तेलामध्ये जर टाकलं तर तेलसुद्धा हिरवं यायला लागते आणि तोच खरा पन्ना असा ओळखायचा। मुंग्याला जर एखाद्या काचेच्या याच्यावर भरणीवर किंवा काचेच्या भांड्यावर आपण घासला तर त्याचा आवाज येत नाही, डुप्लिकेट पन्न्याचा आवाज येतो। तो म्हणजे याच्यापासून बनवलं फेविकॉल आणि शेंदूर यापासून डुप्लिकेट मुंगा बनवला जातो। ओरिजिनल मुंगा हा याच्यावर जर आपण तेजाब ज्याला ॲसिड म्हणतो, ॲसिडचं जर थेंब टाकलं तर त्याच्या असे बुडबुड्या निघतात आणि फेस यायला लागतो, तो ओरिजिनल। मोती तर्जनीमध्ये जर पकडला तर थोड्या वेळामध्येच तो गरम यायला लागतो, पाण्याच्या भांड्यात जर टाकलं तर त्याचे किरण दिसायला लागतात। हिरा कसा ओळखायचा। हिरा जर दुधामध्ये टाकला तर दूध थंड व्हायला लागते, गरम दुधामध्ये जर टाकला तर दूध थंड व्हायला लागते आणि असली हिरा हा अंधारात सुद्धा चमकायला लागतो, तोच असली हिरा समजायचा। नीलम काचेच्या भांड्यामध्ये जर ठेवला तर त्यामध्ये पाणी टाकून जर ठेवलं तर निळ्या छटा दिसायला लागतात, पाणीसुद्धा निळं दिसायला लागते। हा नीलम बँकॉकमध्ये आणि श्रीलंकामध्ये, बँकॉकमध्ये जो मिळतो तो डार्क असतो, डार्क निळा असतो आणि श्रीलंकामध्ये जो मिळतो तो फेंट कलरचा नीलम असतो आणि नीलम ओळखण्याची एक विशिष्ट पद्धत असते। गोमेद, असली गोमेद म्हणजेच बुडबुड्या असतात, त्यामध्ये बुडबुड्या दिसतात। 24 तास गोमूत्रामध्ये ठेवल्याने गोमूत्राचा कलर बदलतो, तोच असली गोमेद। लसुनिया हा केतूचा रत्न आहे। असली लसुनिया कसा ओळखायचा। जर गोट्यावर घासला तरी तो तुटत नाही, किती घासा, असली लसुनिया हा तुटत नाही आणि तो अंधारात स्पष्ट दिसायला लागतो, हा केतूचा खडा आहे। या प्रकारे तुम्ही अनेक रत्न जेव्हा घेता त्यावेळेस तुम्हाला रत्नाची पारख असायला पाहिजे। तर कुठलाही रत्न खरेदी करताना त्याची पारख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही देखील तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकता। अमिता शिंदे, न्यूज 18 वर्धा।